जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा अर्णव तिच्यासाठी ढाल बनून उभा राहिला. पण ही फक्त सुरुवात आहे. नमस्कार, मी यशश्री. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 26वा भाग ऐकणार आहोत. इरा, तुला मी खूप भारी माल वाटते का? तो माणूस लगेचच म्हणतो. हो अगं, विचारतेस काय, तू आहेसच जानेमन. इरा, अजून काही बोलायचं राहिलं असेल तर ते पण बोलून टाक आताच. तो माणूस बोलतो. आणखीन एक म्हणजे तू आमच्या बॉससोबत लग्नच करून टाक, म्हणजे तुझं हे कर्ज देखील माफ होईल आणि आमच्याकडे पण थोडं लक्ष ठेव बरं. हे ऐकल्यावर इराला तर अजून राग येतो आणि ती तिच्या अंगातील सगळा जोर हातात एकवटून त्या माणसाला एक सणसणीत थप्पड मारते. आता पुढे. इराने मारलेली ती सणसणीत थप्पड हवेत घुमली. एका क्षणासाठी सगळं स्तब्ध झालं, पण लगेचच तो माणूस संतापाने लालबुंद झाला. त्याच्या डोळ्यात आता फक्त राग नव्हे तर सूड उसळला होता. तो पुढे सरकायला लागला आणि त्याच्या प्रत्येक पावलाकणी इरा मागे सरकायला लागली. तिचे हात थरथरत होते, श्वास वेगाने चालू होता, पण डोळ्यात मात्र त्या माणसाविषयी अंगार उमटला होता. त्याच वेळी इराची आई देवाचे नाव घेत होती आणि त्याला सांगत होती, देवा, आता आमची रक्षा कर. इराच्या मनात देखील प्रश्नांची लाट उसळली होती. हा पुढे आला तर मी आता काय करू? इथून सुटायचं तरी कसं? तेवढ्यात तो माणूस जोरात म्हणजे अक्षरशः ओरडून म्हणाला, खूप नाटकी आहेस रे तू, पण आता एकटीच अडकल्यास ना, आता शिकवतो तुला तुझ्या अहंकाराचा धडा. तो हात उचलत तिच्या अगदी जवळ आला, इतका जवळ आला की इराला त्याचा घाणेरडा श्वासही जाणवू लागला. आसपास उभ्या असलेल्या जमावात काहीच हालचाल नव्हती. कोणी त्या दोघींच्या मदतीसाठी पुढे येत नव्हतं. सगळं वातावरण अगदी निशब्द झालं होतं. तो तिच्यावर झेप घेणार इतक्यात तेवढ्यात मागून कोणाचा तरी मोठा आवाज कानावर पडला. कोण आहे रे ते जनावर जे माझ्या मुलीकडे वाईट नजरेने पाहत आहे? सगळे एका क्षणात त्या आवाजाच्या दिशेने पाहायला लागले. मागे उभे होते ते म्हणजे इराचे बाबा. त्यांच्या चेहऱ्यावर कठोर भाव अगदी स्पष्टपणे दिसत होते. दुसरीकडे इराची आई देवाचे नाव घेत हुंदके देत म्हणाली, हे आले, देवच पावला म्हणायचा. तो माणूस राकट आवाजात हसत म्हणाला, आलास का रे? आणि जनावर कोणाला म्हणतोयस तू? असं म्हणत तो पुढे येतो आणि अचानक बाबांना जोरात धक्का मारतो. ते त्याच्या धक्क्यामुळे अक्षरशः खाली जमिनीवर आपटतात. तो माणूस पुन्हा एकदा राकटपणे हसत त्याचे बोलणे पुढे सुरू ठेवतो. पैसे नाहीत ना, मग शांत बसायला पाहिजे ना रे थेरड्या. तुझी मुलगी तर जास्तच बोलतीये. पाठव तिला आमच्याबरोबर. आमचा बॉस लग्न करेल तिच्याशी. ती खुश, बॉस खुश आणि आणि आम्ही पण. असे बोलून तो इराकडे घाणेरड्या नजरेने बघतो. इरा ओरडली, बस. पण तो माणूस बाबांचा हात वाकवतो आणि म्हणतो, तुझ्या बायकोला थप्पड मारली, तुझ्या मुलीला धमकी दिली आणि आता तुला तर मी सोडणारच नाही बघ म्हाताऱ्या. कर्जदारांनी जास्त बोलू नये एवढं साधं कळत नाही व्हय तुला आणि तुझ्या फॅमिलीला. इराची नजर धगधगत होती. एका क्षणात ती पुढे धावली आणि त्या माणसाला बाबांपासून ढकलून दूर सारलं. पण तिच्या त्या आवाजानंतर आणि कृतीनंतर त्या माणसाला आणखीनच संताप आला. तो पुन्हा उठून उभा राहिला आणि बाबांच्या गळ्यावर हात ठेवत म्हणाला, समजाव तुझ्या मुलीला, नाहीतर मग परिणाम भोगावे लागतील. आम्ही दोघे काहीच नाही, आमच्या बॉसकडून काय होईल माहिती आहे? इतक्यात एका मोठ्या गाडीच्या इंजिनचा आवाज संपूर्ण परिसरात घुमतो. सगळे त्या दिशेने पाहायला लागतात. एक काळ्या रंगाची आलिशान SUV गाडी घरासमोर येऊन थांबली. गाडीचा दरवाजा हळूच उघडला आणि त्यातून उतरला आपल्या कथेचा हिरो. हो हो, तुम्ही बरोबर ओळखलेत. आपला लाडका अर्णवच उतरला होता त्या गाडीतून. कसला डॅशिंग दिसत होता तो. ब्लॅक शर्ट, गंभीर नजर, त्याची ती राजेशाही चाल, सगळं कसं एकदम टकाटक. जमलेल्या गर्दीमुळे त्याला एकदम गोंधळायला झाले. तो त्या गर्दीत इराला शोधायचा प्रयत्न करत होता. त्याची नजर गर्दीच्या मधोमध उभ्या असलेल्या इरावर जाते. तिच्या डोळ्यात भीती, अश्रू आणि संताप अशा संमिश्र भावना त्याला दिसतात व जाणवतात. अर्णवला तर नक्की काय झालं आहे तेच समजत नाही. इरा देखील अर्णव सर तिच्या घराच्या येथे अचानक आल्याने त्यांच्याकडे अवाक होऊन बघत असते. अर्णव गर्दीतून वाट काढत इराजवळ जातो आणि तिच्या जवळ जाऊन पोहोचल्यावर तिला विचारतो, काय झालं मिस इरा? तो उत्तराच्या अपेक्षेने तिच्याकडे बघत होता.
तो माणूस मध्येच त्याच्याकडे बघत बोलतो, ए हिरो, तू कोण रे? अर्णव त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि परत इराला विचारतो, मिस इरा, मला सांगाल का नक्की काय चाललं आहे इथे ते? इरा घडलेला सर्व प्रकार अर्णवला थोडक्यात सांगते. अर्णव तर एकदम ते ऐकून आश्चर्यचकितच होतो. अर्णव इराला शांत करत म्हणतो, मिस इरा, डोंट वरी, मी आहे आता इथे. तुमच्याकडे आणि तुमच्या कुटुंबाकडे कोण वाकड्या नजरेने बघतो आहे ते मला पण आता बघायचंच आहे. तो माणूस त्याच्याकडे बघत बोलतो, काय रे हिरो, तुला काय करायच्या आहेत नसत्या उचापती? आणि तिथे उभं राहून काय कुसूरपुसूर चालली आहे रे? आणि अचानक तो अर्णवला ढकलायला म्हणून जातो. पण अर्णव त्याचा हात हवेतच पकडतो आणि पिरगळतो. अर्णव हात एवढा जोरात पिरगळतो की त्या गुंडाच्या तोंडातून तीव्र वेदनेचा आवाज येतो. आ आ, सोड माझा हात. अर्णव त्याच्या बोटांना आवळत म्हणतो की या मुलीला आणि तिच्या आई वडिलांना एवढा त्रास देऊन नंतर सोड म्हणतोस? आज मी अजिबात सोडणार नाही आहे तुला. तो त्याचा हात इतका जोरात पिरगळवतो की तो माणूस वेदनेने अक्षरशः कळवळतो. आजूबाजूचे लोक पुटपुटू लागतात. हा मुलगा भारीच आहे. शेवटी कोणीतरी भिडलं या लोकांना. तो माणूस वेदनेने अगदी कळवळून म्हणतो, ठीक आहे, ठीक आहे, माफ करा मला, सोडा प्लीज. अर्णव त्याचा हात सोडतो आणि त्याला समज देत बोलतो, सोडतो, पण 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. अर्णव रागारागाने बोलतो, एका मुलीच्या घरी घुसून तिला आणि तिच्या कुटुंबाला धमकावण्याची आणि त्रास देण्याची ही कोणती पद्धत? कर्ज वसूल हे असे करतात का? तो माणूस घाबरलेल्या आवाजात उत्तर देत बोलतो, बॉसच्या ऑर्डर, आम्ही काय करणार सर? अर्णव निर्धाराने विचारतो, कोण बॉस आहे तुमचा? मला नाव सांग. तो माणूस त्यावर काहीच बोलत नाही. अर्णव लगेचच म्हणतो, ठीक आहे तर मग पोलिसांना विचारायला लावू. हे ऐकताच तो माणूस हादरून जातो आणि भीतभीतच बोलतो, नको साहेब, नको, आम्ही जातो, आता पुन्हा कधी येणार नाही. अर्णवची नजर त्या दोघांवरच स्थिरावलेली होती. अर्णव, तुमच्या स्वतःच्या पायाने इथून बाहेर पडा आणि मागे वळून पाहण्याची काहीही गरज नाही. नाहीतर तुम्हाला तुमचा बॉस देखील वाचवू शकणार नाही. दोघेही तोंडातून ब्र देखील न काढता तिथून काढता पाय घेतात. अर्णव ती माणसे गेल्यानंतर बराच वेळ ती गेली त्या दिशेने बघत उभा असतो. अर्णवने किती हुशारीने इरा आणि तिच्या कुटुंबियांना वाचवले. खरंच मानलं पाहिजे अर्णवला, म्हणजेच आपल्या कथेच्या हिरोला. अर्णव एवढे सगळे झाल्यानंतर आजीला दिलेल्या वचनाबद्दल इरासोबत बोलू शकेल का? आणि त्यावर इराचे उत्तर काय असेल? काय होईल नक्की पुढे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.